येवला अनिरुद्ध हॉस्पिटलवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत फसवणुकीचा गंभीर आरोप, शासकीय चौकशीची मागणी। मुख्य आरोप येवला येथील अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर तुषार साळुंखे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करूनही गरीब रुग्णांकडून पैसे उकळत आहे। यामुळे शासनाची व रुग्णांची फसवणूक होत आहे। मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स मानव अधिकार मिशन या संघटनांनी तहसीलदार साहेब येवला यांच्याकडे निवेदन देत हॉस्पिटलची उच्चस्तरीय आरोग्य विभागामार्फत सखोल शासकीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। न्यायालयाचा संदर्भ या गैरव्यवहाराबद्दल मे येवला कोर्टाने सदर डॉक्टर विरोधात फसवणुकीचा गुन्हा आयपीसी कलम 420 दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, परंतु अद्याप कारवाई झालेली नाही असे संघटनांनी निवेदनात म्हटले आहे। संघटनेचा इशारा दोषींवर त्वरित कारवाई करून शासनाचा पैसा वसूल न केल्यास दोन्ही संघटना राज्यव्यापी तीव्र आंदोलन सुरू करतील असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। प्रदेशाध्यक्ष ब्रिक्स मानव अधिकार आम्ही आज तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं। डॉक्टर तुषार आहेत यांचं येवल्यात अनिरुद्ध मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णांचा उपचार केला जातो, परंतु अशा खूप लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या का त्या योजनेचा पण लाभ घेतला जातो आणि रुग्णांकडून वैयक्तिक पैसे पण घेतले जातात। असे भरपूर रुग्णांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे। तरी संबंधित तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। जर ह्या घोटाळ्याचा आणि ह्या परिस्थितीचा तहसीलदार साहेबांनी यांनी व्यवस्थित जर यांच्यावर व्यवस्थित जर नियोजन नाही केलं तरी आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती ब्रिक्स ह्युमन राईट मिशन प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिवाळीनंतर राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत, याची नोंद घ्यावी। वंदे मातरम। येवला तालुका समन्वयक राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन ब्रिक्स मानवाधिकार संघटना या संघटनेच्या वतीनं असं जाहीर करतो की येवले शहरातील अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजना शासनाने मंजूर केलेली आहेत, परंतु सदरच्या हॉस्पिटलला मंजुरी दिलेली आहे, परंतु सदर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तुषार आहेर हे त्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तर लाभ उकळतातच, मिळणारी रक्कम तर उकळतातच, परंतु सर्वसामान्य रुग्णांकडून देखील त्यांच्याकडून रक्कम वसुली करण्यात येते। सदरच्या हॉस्पिटल विरुद्ध तहसीलदार साहेब आणि महाराष्ट्र शासन